सामान्य विज्ञान जनरल सायन्स म्हटलं की फार भीती वाटायला लागते, पण आयोगाने सिलेबस देताना हा शब्द टाकलाय, लक्षात घ्या. ज्यामध्ये तुम्हाला कुठलंही स्पेसिफिकेशन त्यांना नको आहे, एक्सपर्टीज नको आहे ना, पीएचडी पाहिजे, काही नाही. आयोगाला एक्सपेक्टेड हे आहे की जे जनरल रोजच्या वापरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं सायन्स तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं जे शरीर आहे त्या शरीराबद्दल त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. विज्ञानाची अपेक्षा आहे त्यांना सामान्य विज्ञान. बेसिक काही मूलभूत संकल्पना आहेत, मूलभूत लॉज आहेत, नियम सिद्धांत म्हणू शकतो आपण. ते नाही, आपण काय केलं पाहिजे, कशी प्रिपरेशन केली पाहिजे, ऍक्च्युअली अभ्यास करताना ट्रिक्स काय वापरल्या पाहिजे जेणेकरून तो विषय समजायला सोपा होईल आपल्याला. या सगळ्या गोष्टींचा आपण इथे आढावा घेणार आहोत. मी डॉक्टर सुहासिनी घोडके, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला, आज आपण सुरुवात करूया मग. सामान्य विज्ञान. जर आपण बघा, आयोगाने विषय टाकतानाच आपण किती भाऊ करतो ना इतक्या विषयांचा, पण सामान्य विज्ञान जनरल सायन्स म्हटलं की फार भीती वाटायला लागते, पण आयोगाने सिलेबस देताना हा शब्द टाकलाय, लक्षात घ्या. कशा विज्ञानाची अपेक्षा आहे त्यांना? सामान्य विज्ञान, जनरल, ज्यामध्ये तुम्हाला कुठलंही स्पेसिफिकेशन त्यांना नको आहे, एक्सपर्टीज नको आहे ना, पीएचडी पाहिजे, काही नाही. त्यांना असं आहे, आयोगाला एक्सपेक्टेड हे आहे की जे जनरल रोजच्या वापरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं सायन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तुमचं जे शरीर आहे त्या शरीराबद्दल त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि तेवढे तर एक्सपेक्टेशन ठेवू शकतं की नाही आयोग? बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत, बेसिक काही मूलभूत संकल्पना आहेत, मूलभूत लॉज आहेत, नियम सिद्धांत म्हणू शकतो आपण. ते तुम्हाला माहिती पाहिजेत. याचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे? पुढे मेन्समध्ये, टेक्नॉलॉजीला. त्यामुळे इथे ना पायाभूत जी बेसिक फाउंडेशन म्हणतो ना, ते तुमचं काय आहे? सामान्य विज्ञान आहे. पुढच्या मेन्ससाठीचं जे टेक्नॉलॉजी आहे त्याचं, आणि प्रिलिम मध्ये तर तो निर्णायकच आहे. म्हणजे सायन्स तुम्हाला इन की आउट हे ठरवू शकतो. ठीक आहे. त्यामुळे याच्याकडे आपण दुर्लक्ष अजिबात करायचं नाहीये. म्हणून मी लिहिलंय बघा, एमपीएससी प्रिलिमच्या यशाची रणनीती. यामुळे मी लिहिले ते तुमच्या यशाची रणनीती म्हणजे सामान्य विज्ञानचा अभ्यास आहे. आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे बघा. जर आपण क्वेश्चन वाईज पाहिलं तर सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे हा. किती प्रश्न येतात? 20 ते 22 प्रश्न येतात. 20 ते 22 प्रश्न म्हणजे किती? 40 मार्क्स झाले. 40 मार्क्स. मेरिट किती लागतं? 120 130 यावेळी म्हणतोय आपण, पण जनरली 110 ते 20. 110 ते 20 मध्ये 40 मार्क्स जर आपल्याला इथे असतील तर हा ऑब्व्हियसली निर्णायक आहे की नाही? तुम्ही प्रिलिम पास होणार की नाही हा घटक ठरवू शकतो तुमचा. हा एक घटक आणि करंट अफेअर्स, हे दोन घटक असे आहेत की ज्याला तुम्ही स्किप नाही करू शकत, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे दोन्ही घटक इम्पॉर्टंट आहेत. आता याचा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टन्स काय आहे? हाय वेटेज. वेटेज हाय आहे. निर्णायक, डिसाइडिंग फॅक्टर म्हणतो आपण याला. का म्हणतो डिसाइडिंग फॅक्टर याला? कारण बरेच स्टुडंटना या विषयाची भीती असल्यामुळे याला स्किप करतात, फार लक्ष देत नाहीत. जनरल सायन्स मला जमत नाही, मी स्किप केला यावेळी. ठीक आहे. किंवा मी इथून मला फक्त 5-7 मार्क्स मिळाले तरी मोर दॅन इनफ आहेत असाही विचार करतात. अशा वेळेला जर आपण या विषयावर फोकस केला तर काय होईल? आपण आघाडी घेऊ शकतो आणि आपला स्कोर ऑटोमॅटिक वाढू शकतो, इन्क्रीज होऊ शकतो की नाही स्कोर आपला. तर तुम्हाला शुअरली तुम्ही प्रिलिम पास होऊ शकता, या टप्प्यापर्यंत नेऊन ठेवणारा हा विषय आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्कोर आपल्याला जर इन्क्रीज करायचा असेल आणि आपल्याला प्रिलिम झाल्या झाल्या जर हे फिलिंग हवं असेल की मी मेन्सला आहे, मी कुठल्याही बॉर्डर लाईनला नाहीये, होणार की नाही या डायलेमामध्ये मी राहणारच नाहीये, या केसमध्ये तुम्हाला सायन्स हेल्प करणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 130 प्लस जर आपल्याला स्कोअर करायचा असेल, गोल असेल आपलं, तर आपल्याला सायन्स सोडून चालणार नाही. आता इथे बेसिकली कसं आहे माहितीये का, जनरल सायन्स हा विषय असा आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे काही विषय आहेत तुमचे, यामध्ये आपण पाठांतर करत बसतो. मोस्टली विद्यार्थी पाठांतर करतात.
पण जर आपण पाठ न करता त्यातल्या जर कन्सेप्ट समजून घेतल्या तर जवळपास प्रश्न तुमचे सुटतात. प्रश्न येताना तुम्हाला लक्षात घ्या तो फॅक्च्युअलच येतो, पण प्रत्येक फॅक्ट ही पाठ करण्यासाठीच असते का समजून घेण्यासाठी असते? हा मुद्दा आधी क्लिअर करून घ्या. सायन्स मधली प्रत्येक फॅक्ट जी आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे, रिलेट करून त्याचा अभ्यास करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला त्याचे प्रश्न सुटणार आहेत. प्रश्न येताना असं वाटतं वन लाईन मध्ये आला, एकदम डायरेक्टली आला, ठीक आहे, आणि त्यामुळे आम्हाला असं झालं की हे मला पाठच पाहिजे. नो, जनरल सायन्स मध्ये पाठांतरापेक्षा कशाला भर द्यायचा आहे आपण? संकल्पनात्मक स्पष्टता. मी पुढे घेणार आहे तुम्हाला हे कसं तुम्ही रिलेट करायचं आणि ज्या फॅक्ट आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स वापरायच्या कशा, एक्झाम्पल घेऊन घेणार आहे मी, डोंट वरी. त्यामुळे आपण समजून घेण्यावर जास्त भर दिला तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण सुद्धा मिळू शकतात, लक्षात घ्या. एवढं इम्पॉर्टन्स आहे याचं. आणि जर यामध्ये पैकीच्या पैकी किंवा फॉर एक्झाम्पल यामध्ये आपल्याला 15-16 प्रश्न जरी बरोबर आले तरी किती मार्क्स झाले? 32 मार्क्स. फार मोठे लीड आहे की नाही? 32 मार्क्स म्हणजे आपण टॉपर ठरू शकतो प्रिलिम मध्ये. ठीक आहे. आता याच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती कशी आहे? आयोगाने काय दिलंय? सामान्य विज्ञान फक्त, बरोबर. आपल्याला तो डिकोड करावा लागेल. सामान्य विज्ञान मध्ये काय काय येईल? तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजी मध्ये परत बघा काही घटक येतात, बॉटनी, झुऑलॉजी आणि हेल्थ, म्हणजे आरोग्य रिलेटेड. ठीक आहे. तर एवढे सब पॉइंट अजून त्याच्यामध्ये येण होतात. आता या फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणकोणते टॉपिक आपण करणं गरजेचं आहे हे पाहूया आपण. ठीक आहे. बघा आता भौतिकशास्त्रामध्ये बेसिकली तर आयोगाने तर आपल्याला जनरल सायन्स दिले, लक्षात घ्या, पण आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न आले त्या टॉपिक नुसार आपण पॉइंट काढून तो सिलेबस डिकोड केलेला आहे. त्यामुळे हे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. तर यातले टॉपिक कुठले कुठले आहेत? भौतिक राशी व त्यांचे मोजमाप. सेकंड, ऊर्जा, कार्य, शक्ती, गतिविषयक नियम. खरं तर या गोष्टी फार सिंपल आहेत, समजून घेत गेलात तर. गुरुत्वाकर्षण, ध्वनी, विद्युतधारा, प्रकाश, उष्णता व तापमान, चुंबकत्व आणि किरणोत्सारिता. या सिलेबस मधला जेवढे मी पॉइंट लिहिलेले आहेत ना, यातला एकही पॉइंट तुमचा स्टेट बोर्डच्या बाहेर नाही, हे क्लिअर ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं मी हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, मला कळतच नाहीये मी काय अजून वाचू जेणेकरून मला प्रश्नच सुटत नाहीयेत. तर आपण बेस हा ओनली स्टेट बोर्ड करणार आहोत आणि आपल्या नोट्स ह्याच्या बाहेर जायचं नाहीये आपण, लक्षात घ्या. स्टेट बोर्ड. जेव्हा आपले लेक्चर सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला चॅप्टर वाईज तुम्हाला इंडेक्स करून देणार आहे की हा टॉपिक आहे भौतिक राशी व त्यांचे मोजमाप, तर कुठल्या इयत्तेमधून कोणता चॅप्टर तुम्ही रीड करायचा आहे. मग ते ऍट अ टाइम आपण जसं स्टेट बोर्डला पॉलिसी करतो की सिलेबसचा पॉइंट आणि मग ज्या ज्या इयत्तांमध्ये तो टॉपिक असेल तिथून तो ऍट अ टाइम रीड करणे. ठीक आहे. ही इंडेक्स तुम्हाला मिळून जाईल, पण केव्हा? जेव्हा जनरल सायन्स सुरू होईल तेव्हा. ठीक आहे. सेकंड बघा केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला हे टॉपिक करायचे: द्रव्याची अवस्था, द्रव्याचे वर्गीकरण, अणुसंरचना, आवर्त सारणी, रासायनिक अभिक्रिया. पण यामध्ये अभिक्रिया कधी विचारली नाहीये, लक्षात घ्या. अभिक्रिया कधी विचारली नाही, तर याच्यातले प्रश्न फार सिंपल असतात. बेस करायचा आहे आपल्याला समजून घेऊन. आम्ल, अम्लारी, क्षार, कार्बनी संयुगे, धातू, अधातू आणि महत्वाची संयुगे इतर. एवढे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि बायोलॉजी. आता बघा मी फक्त सिलेबस मध्ये कोणकोणते पॉइंट आपण घेणार आहोत, अभ्यासणार आहोत आणि अभ्यासले पाहिजेत हे मुद्दे फक्त आता आपण डिस्कस करतोय. पुढे मी तुम्हाला हाय वेटेजचे पण टॉपिक सांगणार आहे की जे तुम्ही 100% स्किप करायचे नाहीयेत.
म्हणजे यातले काही टॉपिक स्किप केले तरी चालतील अजूनही. ठीक आहे. आता जीवशास्त्रामध्ये पेशी, उती व उतीचे प्रकार, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण म्हणजे हे सगळं काय आलं? मानवी शरीर, चेतासंस्था, बरोबर. दुसरा घटक आहे पोषक द्रव्य, मानवी आरोग्य आणि वर्गीकरण. वर्गीकरण मध्ये दोन्ही आलं, प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण. तर एवढे टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत. बघा आता पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतर किती विद्यार्थ्यांनी पीवायक्यू अनालिसिस केलंय बरं इथं आलेल्यापैकी सांगा मला. छान, म्हणजे तुम्हाला आयडिया आहे आणि तुम्ही अनालिसिस केलेलं आहे. आता इथे बघा आपण काय केलेलं आहे, तर 20 ते 22 प्रश्न जे येतात त्यांची काठिण्य पातळी ना मध्यम ते कठीण आहे. मध्यम ते कठीण आहे. ठीक आहे, तो पलीकडचा शब्द इकडे आलाय. आणि मुख्य भर कसे प्रश्न येतात मग? आता कन्सेप्च्युअल पेक्षाही आधी कन्सेप्टवर भर असायचा, आता कन्सेप्ट पेक्षाही अप्लिकेशनवर भर आहे. अलीकडचा जर 2-3 वर्षातला आपण त्यांचं हे बघितला, ट्रेंड बघितला क्वेश्चन विचारण्याचा, तर त्यांचा पूर्ण भर हा उपयोजनवर आहे, अप्लिकेशन्स. आणि प्रत्येक ह्याचे आपल्याला अप्लिकेशन्स बघणंच आहे. म्हणजे काय? म्हणजे समजा तुम्हाला माहिती आहे की पोटामध्ये आपल्या गॅस्ट्रिक ज्युसेस असतात. ठीक आहे, तुम्हाला हे माहिती आहे की स्टमक मध्ये HCl आहे, पेप्सिन आहे. पण ते HCl आणि पेप्सिन कार्य काय करतं ही त्याची अप्लिकेशन झाली, उपयोजन झालं. आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते कशासाठी हेल्प करतं हे तुम्हाला माहित असणं. म्हणजे जनरली आपण अप्लिकेशन म्हणजे काय विचार करतो अजून, की नाही अप्लिकेशन म्हणजे चला टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक सायन्स पासून निर्माण होणारी टेक्नॉलॉजी म्हणजेच फक्त अप्लिकेशन नाही. जनरल सायन्स मध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचा यूज आहे की नाही, आणि तो यूज कशा प्रकारे करतो आपण, ती तुमची अप्लिकेशन असते, की उपयोजन म्हणतात त्याला. तर या प्रकारच्या प्रश्नांची संख्या वाढलेली दिसून येते आपल्याला. आता इथे बघा मी असे काही उपघटक घेतलेत प्रत्येक सब्जेक्टचे की जे तुम्ही 100% केले पाहिजेत, 100%. याला तुम्हाला स्किप करायचंच नाहीये एनी हाऊ. ठीक आहे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयोग जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा आयोगाचा ना 80-20 असा एक नियम आहे. प्रत्येक विषयालाच हा लागू होतो. हा मुद्दा कायम लक्षात ठेवा. 80-20 म्हणजे काय असतं, प्रत्येक विषयाला लागू होतो. ठीक आहे, 80 म्हणजे काय, 80-20 म्हणजे काय असतं, 80% जे असतात ना क्वेश्चन हे तुम्हाला माहित असलेल्या सोर्स मधून येतात आणि 20% क्वेश्चन हे अननोनच येतात. लक्षात ठेवा कायम ते अननोनच असतात. तुमच्यावर एक्स्ट्रा एक्झाम प्रेशर तुम्हाला यावं म्हणून, शेवटी स्पर्धा परीक्षा आहे ना, तो फील पण आला पाहिजे तुम्हाला, आणि ते तुम्ही हँडल कसं करताय. मग त्या 20% मुळे मेजॉरिटी स्टुडंटचे 80% सुद्धा जातात. ठीक आहे, सायन्सलाही सेम आहे. लक्षात ठेवा 16 प्रश्न ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला नोन येतील आणि 4 प्रश्न हे अननोनच येणार आहेत. लक्षात ठेवा कायम हे अननोनच येणार आहेत. इथे जर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असेल तर कदाचित एखादा प्रश्न यातला बरोबर येईल तुमचा. ठीक आहे, पण हे कन्सिडर करा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की मॅडम प्रश्नच कळत नाहीत कुठून आले, पण खरं तर 20च्या 20 प्रश्न असे नसतात. त्यातले 3 ते 4च प्रश्न असे असतात की ते अननोन रिसोर्स मधून आलेले असतात, ज्याची खरं तर तुम्हाला गरज पण नाहीये. बरोबर आहे ना. 80% तुम्हाला मार्क्स मिळत असतील, 80% जर क्वेश्चन तुम्हाला माहित असतील आणि त्यात जर तुमची ॲक्युरसी लेवल चांगली असेल, आणि चला ठीक आहे आपण 1% सोडून देऊ त्यामध्ये, तर त्यामध्ये 15 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले म्हणजे किती, 75%. एवढी ॲक्युरसी आपण साध्य करू शकतो की नाही आपल्याला असलेल्या रिसोर्सेस मधून. आणि तेवढ्याच मार्क्सचं टार्गेट ठेवून आपण टॉपर राहू. म्हणजे सायन्स मध्ये 13-14 प्रश्न बरोबर येणं किंवा 15 प्रश्न बरोबर येणं हे म्हणजे तुम्ही प्रिलिम आरामात क्रॅक करून गेला. लक्षात घ्या, हे क्लिअर ठेवा बरं का हा मुद्दा. म्हणजे तो फार असं असतं विद्यार्थ्यांना मला ह्याच्यात 20 मार्क मिळतील, नाही, हे एक्सपेक्टेशनच ठेवू नका. मिळाले तर फारच चांगली गोष्ट आहे, पण हायर एक्सपेक्टेशन ठेवू नका. मग त्यामुळे स्कोर ना प्रिलिम झाले की फ्रस्ट्रेशन यायला लागतं. मला एक्सपेक्टेड एवढे मार्क्स मिळाले नाहीत, इथे एवढे मिळाले नाहीत, मी एक्सपेक्टेशन्स फक्त ठेवल्या
पण त्याप्रमाणे आपल्याला एफर्ट्स पण घ्यावे लागतील की नाही. आणि आपल्याला हे पण बघावं लागेल की आपण जे रिसोर्सेस वापरतोय ते रिसोर्सेस मधून किती प्रश्न येऊ शकतात, तेवढे 100% माझ्या बरोबर आलेत का, हे मेन इव्हॅल्युएशन असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. तर यातले बघा, आता फिजिक्स मधले तुम्हाला 100% करायचं आहे प्रकाश. आता प्रकाश मध्ये पण कोणकोणते पॉइंट आहेत तुम्हाला मेजॉरिटी करण्याचे? लेन्सेस, आरसे आणि प्रकाशाच्या घटना, ह्याच्यावर 100% प्रश्न येतो, 100%. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला स्किप करायचा नाहीये. दुसरा आहे विद्युतधारा. इथे काय येतात? गणिती उदाहरणं येतात. इथे मात्र तुम्हाला गणिती उदाहरणं येतात. तुम्ही आता लास्ट 25चा पेपर पाहिला असेल तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की या टॉपिक मधून तुम्हाला 100% गणितं करायची आहेत. ठीक आहे. आणि तिसरा आहे ध्वनी. ध्वनीमधून काय येतं? मूलभूत संज्ञा आणि उपयोग. मूलभूत संज्ञा आणि उपयोग. आपण काय होतं, चॅप्टरच्या चॅप्टर पाठ करायला लागतो. आपण हे अनालिसिस करत नाही. आपल्याला हे कळलंय की टॉपिक कुठला येतोय, पण त्या टॉपिक मधून ऍक्च्युअली क्वेश्चनचा पॅटर्न कसा येतो हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आपला क्वेश्चन चुकत नाही. आता रसायनशास्त्रामध्ये आम्ल, आम्लारे, अणुसंरचना, अणुसंरचनेमध्ये सुद्धा काय आहे? मूलभूत रसायनशास्त्रासाठीचा पाया आहे हा. त्यामुळे हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्रीमध्ये. हा स्किपच करायचा नाही. आम्ल, आम्लारे स्किप करायचा नाहीये, कारण हा तर सगळीकडेच यूज होतो. द्रव्याच्या अवस्था आणि कार्बनी संयुगे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. बायोलॉजी मध्ये बघा, सजीवांचे वर्गीकरण. आता यामध्ये तुम्हाला दोन्ही आलं, प्लांट आणि ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमल दोन्ही आले हे वर्गीकरण. जर आपण प्रकाशची तुलना केली तर जर समजा प्रकाशचे आतापर्यंत प्रश्न जर 70-75 आले असतील, 13 पासूनच सांगतेय मी, 75 क्वेश्चन जर आतापर्यंत 25 पर्यंत आले असतील, तर याचे प्रश्न, कुठला टॉपिक आहे हा, याचे प्रश्न जवळपास तुम्हाला 80 to 85 आलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला इम्पॉर्टन्स कळलं का दोन्ही टॉपिकचं? दुसरी गोष्ट, आता मगाच्या टॉपिक मध्ये आपला एक मुद्दा राहिला, पुढेच आहे. ओके, हा इथेच. जर आपण बघितलं तर फिजिक्सचे 6 प्रश्न येतात, केमिस्ट्रीचे 6 आणि बायोलॉजीचे 8. आता बायोलॉजीच्या 8 प्रश्नांमध्ये सुद्धा काय होतं, तर तुमचं डिवायडेशन होतं इथे. बॉटनी 4 आणि झुऑलॉजी 4. आता यामध्ये सुद्धा काय होतं, 2 प्रश्न तुमचे ना हेल्थचे येतात झुऑलॉजी मध्ये पण. डिवायडेशन लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला किती मायन्यूट लेवलला जाता येते बघा. तुम्हाला एक्झॅक्टली कळते की मला कुठून कुठून एक एक मार्क कलेक्ट करायचा आहे. तर या पद्धतीने तुमचं ते डिवायडेशन पाहिजे. ठीक आहे. 6, 6 आणि 8. 8 मध्ये पण पुन्हा 4, 4 आणि झुऑलॉजी मध्ये पण 2+2 असं आहे ते. ठीक आहे. ऑन एन ॲव्हरेज बरं का, कधी कधी असं झालेलं आहे की बायोलॉजीवर 10 प्रश्न आलेत, केमिस्ट्रीचे 4च आलेत, 5च आलेत, फिजिक्सचे 5-6च आलेत. तर थोडेसे व्हेरिएशन्स होतात, पण ऑन एन ॲव्हरेज हाच ट्रेंड आहे. ठीक आहे. पोषक द्रव्य, मानवी रोग आणि मानवी शरीर संस्था, ज्या मगाशी आपण सगळ्या बघितल्या, म्हणजे मानवी शरीर, मानवी शरीराबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आणि मानवाला होणाऱ्या रोगांबद्दल, त्याबद्दल काय माहिती पाहिजे तुम्हाला, सिस्टीम कशा वर्क करतात, आणि दुसरी मेन गोष्ट काय आहे की कोणता रोग कुठल्या व्हायरसमुळे होतो की बॅक्टेरियामुळे होतो आणि काय लक्षणं असतात. बस. जर करंट मध्ये एखादा असेल कोणताही, त्याच्यावर मग काही वॅक्सिन किंवा काही ट्रीटमेंट वगैरे आली असेल तर ती तुम्हाला विचारली जाते. सिंपल आहेत की नाही गोष्टी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला सजीवांचं वर्गीकरण जे आहे, इथं मात्र पाठांतर आणि संकल्पना दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं जरुरी आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला माहिती आहे, वनस्पती असेल तर बीजपत्री आहेत का, अबीजपत्री आहेत का, म्हणजे सीड आहे का, सीडलेस आहे का, फुलं येतात का, पुष्प आणि अपुष्प वगैरे असे काही प्रकार असतात. ठीक आहे. तर ते आपल्याला काही गोष्टी डायग्राम वरून समजून घ्यायच्या, तर काही गोष्टी पाठच कराव्या लागतील. इथे मात्र थोडंसं पाठांतर आहे तुम्हाला. ठीक आहे. वर्गीकरण मध्ये सेम प्राण्यांच्या वर्गीकरण मध्ये पण असंच आहे. ठीक आहे. आता आपण अभ्यासाची रणनीती कशी केली पाहिजे बघा. सगळ्यात मेन काय आहे, पायाभूत वाचन. पायाभूत वाचन.
आता इथे खरं तर मी बेस बनवायला सांगेन तुम्हाला स्टेट बोर्ड 6वी ते 10वी, यातही मी तुम्हाला इंडेक्स देणार आहे. ठीक आहे, जसे आपले लेक्चर सुरू होतील तसं मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला प्रॉपर इंडेक्स देणार आहे की कोणता टॉपिक तुम्हाला कोणकोणत्या इयत्तांमधून वाचायचा आहे. त्यामुळे अगदी 6वीचं अख्खं वाचलं 7वीचं अख्खं वाचलं काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 6वी ते 10वी बेस बनवायचा आहे. इंग्लिश मीडियम असेल तर NCERT नक्की वाचा. जर तुम्हाला वेळ असेल तर NCERT मधले ॲडिशनल काही टॉपिक मी सांगेल, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे मोर दॅन इनफ आहे आणि आपले नोट्स. ठीक आहे, कारण यामध्ये ही 11वी 12वीचे काही निवडक प्रकरण आपण सांगतो स्टुडंटना, स्पेसिफिकली 12वी बायोटेकसाठी. पण MPSCचा जर ट्रेंड बघितला आपण तर एखादा क्वेश्चन आला तर त्याच्यावर येतोय, नाही तर या 2-3 वर्षामध्ये बायोटेकवर प्रिलिमला क्वेश्चन आलेला नाहीये. जेवढं ते मेन्सला फोकस करतायत UPSC, त्या पद्धतीने इकडे जर बघितलं MPSCला, आता बघू येणाऱ्या मेन्समध्ये आपल्याला कळेल की ते कशा प्रकारे फोकस करतात टॉपिक्स. पण प्रिलिमला क्वेश्चनची संख्या कमी आहे, त्यामुळे हे सुद्धा तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे. म्हणजे बघा 6वी ते 10वी, आता जो विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचा आहे, जो विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, जो विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, कुठल्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असेल त्याने 6वी ते 10वी सामान्य विज्ञान वाचलंय की नाही सांगा. प्रश्न सरळ आहे माझा, विचार करून उत्तर द्या. 6वी ते 10वी सामान्य विज्ञान तुम्ही अभ्यास केला आहे का? प्रश्न सरळ आहे. आपण जे म्हणतो ना की विज्ञान नाही आम्ही अभ्यास केला आणि फार अवघड जाते, अहो आयोगाने क्लिअर कट दिलेले आहे आणि आयोग फोकस तुमच्या 6वी ते 10वीच्या पुस्तकांवर करतोय. जो अभ्यास केलाय आपण शालेय जीवनामध्ये, केलाय की नाही, तीच पुस्तकं आज वाचायची आपल्याला. प्रेशर घेऊन नाही, फ्री माइंडने वाचायचे, तेव्हा वाचायचो तसंच. सिंपल आहे सायन्स. मग दुसरा आहे महत्वाचा पॉइंट, PYQ विश्लेषण. PYQ विश्लेषणामधून कसं आतापर्यंत आपण कसं हाय वेटेज टॉपिक वगैरे पाहिले. ठीक आहे, तर आपण काही ठिकाणी हे पण पाहिलं की क्वेश्चन कशा प्रकारे येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल ध्वनीमधून कसे प्रश्न विचारले जातात. जसं आपण रासायनिक अभिक्रिया बघितलं तर त्याच्यावर अभिक्रियावर प्रश्न आलेला नाहीये, पण बेसवर क्वेश्चन येतं, हे तर तुम्हाला कळलं. जर इतकं त्याच्या पलीकडे जाऊन अजून त्यामध्ये कोणत्या सब सब टॉपिकला फोकस करता आयोग, इथपर्यंत आपण मायक्रो अनालिसिस पण करू शकतो. ठीक आहे, PYQ अनालिसिस मधून. म्हणजे 3 स्टेजेस मध्ये तुम्ही PYQ अनालिसिस करू शकता. आपला एक व्हिडिओ पण आहे PYQ अनालिसिस वर, तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप PYQ अनालिसिस मध्ये पुढची स्टेज कशी ऍड करायची याची क्लॅरिटी येऊन जाईल. आणि त्या पद्धतीने जर आपण केलं PYQ अनालिसिस तर आपल्याला एक्झॅक्टली आयोगाच्या प्रश्नांची दाटणी समजून येते आणि तेव्हा आपल्याला क्लॅरिफाय होतं की हे फार अवघड काहीच नाहीये आपण जेवढा विचार करतोय. कारण इथे रिसोर्सेस मर्यादित आहेत, लक्षात घ्या. रिसोर्सेस मर्यादित आहेत, तेच टॉपिक आहेत, विज्ञानाला वेगळ्या काही कन्सेप्ट येणार नाही आहेत नव्याने, किंवा वेगळी कुठनं काही फॅक्ट ऍड होणार नाहीये. आईन्स्टाईन बदलणार नाहीयेत किंवा न्यूटन बदलणार नाहीयेत, मुद्दा लक्षात येतोय, किंवा आपली बॉडी बदलणार नाहीये. बरोबर आहे ना? त्याच गोष्टी आहेत, फक्त आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत, कुठलीही मनामध्ये शंका आणि भीती न ठेवता. ठीक आहे, आणि तिसरं आहे चालू घडामोडी, म्हणजे काही नवीन शोध वगैरे, जसं मी मगाशी म्हटले की करंटमध्ये काही एखादा डिसीज असेल किंवा काही रिसेंटली काही नवीन शोध लागला असेल तर त्याच्या बेसवर क्वेश्चन येतो. तुम्हाला जनरल सायन्समध्ये बघा, कदाचित तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन येणार नाही, पण त्याच्या बेसवर क्वेश्चन येईल, म्हणजे त्याच्या विज्ञानावर क्वेश्चन येईल, तुम्हाला टेकवर नाही. म्हणजे कोणतं सिद्धांत वापरले गेले, कोणते लॉज वापरले गेले, ठीक आहे, काय बेस पकडलेला आहे, काय म्हणजे समजा एखादा डिसीज असेल तर त्या डिसीजचे मग व्हायरस काय आहेत. ठीक आहे, मग ते व्हायरस जर हे मॉडिफाईड असेल तर मग त्याच्या आधीच्या मॉडिफिकेशन होण्याआधीच्या व्हॅरियंटवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलं तुम्हाला? सो त्याचा बेस करणं पण गरजेचं आहे. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन करंट ओरिएंटेड येण्याची शक्यता फार कमी आहे इथे. ठीक आहे, मग ज्या काही मोहिमा होतात आपल्या, लसीकरण, ठीक आहे, नवीन शोध, याचा तुम्ही जरासं सांगड घालायची विज्ञानाशी. सांगड घालायची म्हटलंय मी, लक्षात घ्या. आता आपण कसा अभ्यास केला पाहिजे याचा. ठीक आहे,
तर ह्या खरं तर माझ्याकडून प्रो टिप्स आहेत बरं का. आता कोणाला लागू होतील कोणाला नाही, प्रत्येकाची ओन टेक्निक पण असते स्टडी करण्याची. आता सगळ्यात मेन, अभ्यास करताना रट्टा मारायचा नाही, पाठांतर करायचं नाही. सायन्समध्ये तुम्हाला पाठांतर न करता तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत, तुम्हाला डायग्रामवर काम करायचं आहे, तुम्हाला फ्लो चार्ट्स बनवायचे आहेत, तुम्हाला वेगवेगळे डायग्राम करायचे आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला सायन्स समजेल. तुम्हाला गणित सॉल्व्ह करायची आहेत. ठीक आहे, पण पाठांतर करायचं नाही. यामध्ये पाठांतर करण्याचा भाग कोणकोणता असतो, तर काही समजा तुम्हाला हे असतील समीकरण, बरोबर, ज्याच्या आधारे तुम्हाला गणित सोडवायचं आहे. तर हे समीकरण जे आहेत हे तुम्ही पॉकेट डायरी मध्ये लिहून ठेवणं. अशा काही गोष्टी, आता पॉकेट डायरी ही कन्सेप्ट काय असते, तर अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण वारंवार वाचून सुद्धा लक्षात राहत नाहीये. ठीक आहे, तेव्हा त्या आपल्या शॉर्ट मेमरीमध्ये कंटिन्युअस राहणं गरजेचं असतं. जर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जात नसतील आणि लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होत नसतील, तर आपल्या शॉर्ट मेमरीचा वापर करून आपल्याला त्याला स्किलफुली कन्वर्ट करावं लागेल. आणि यासाठी अशा गोष्टींसाठी तुम्ही पॉकेट डायरी बनवणं गरजेचं असतं. आणि ती पॉकेट डायरी कंटिन्यू तुम्ही कॅरी करणं. मग तुम्ही चहा पिताना, तुम्ही अदर काही गोष्टी करत असताना, तुम्ही उगाच पार्कमध्ये फिरत असताना, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना, बसमध्ये बसलाय, अशा वेळेला ते उघडून बघणे. अभ्यासाचा कंटाळा आलाय, मला शांत बसावं असं वाटलं, उघडून बघणे. ठीक आहे, अशा वेळेला दिवसभरातून 2 टाइम त्याचे फिक्स ठरवून ठेवणे की हे मला पलटून बघायचं आहे. कधी कधी रूम मधून लायब्ररीमध्ये जात असताना सुद्धा जर तो ट्रॅफिकचा रोड नसेल तर तुम्ही पॉकेट डायरी ओपन करू शकता. ठीक आहे, जवळ असेल तर. तर अशा प्रकारे त्याचे ते टाइम्स ठरवून घ्या आणि ते पॉकेट डायरी आपण कंटिन्यू रीड करणं. मग हे प्रत्येक विषयासाठीच लागू होतं. पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, ज्या फॅक्ट आपल्याला लक्षात राहत नाहीत पण त्याच्यावर हमखास प्रश्न येतो, तर अशा गोष्टी आपण पॉकेट डायरीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कसं आहे, कन्सेप्टवर आपला भर असला पाहिजे. दुसरं काय आहे, तर काही शब्द आपल्याला कळत नाहीत बघा. मी पुढे एक्झाम्पल घेईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. मी तिथे जाणून बुजून काही इंग्लिश शब्द टाकलेले नाही आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे मग इंग्रजी संज्ञा वापरा, काही फरक पडत नाही. आपल्याला इथे लिहायचं नाहीये, इथे आपल्याला गोल करायचंय. सो आपल्याला अंडरस्टँड झालं म्हणजे झालं. विज्ञानातले मराठी बरेच शब्द आपल्याला डिफिकल्ट वाटतात, त्यामुळे मग ते शब्द जर आपण इंग्लिश वापरले तर ते सोपं जातं. त्यामुळे त्या संज्ञा वापरा तुम्ही कंपल्सरी. ठीक आहे, आणि टेक्निकल टर्म्स साठी तुम्ही इंग्रजी पर्याय वाचा. ठीक आहे, नोट्स मेकिंग. नोट्स मेकिंग मध्ये फ्लो चार्ट आणि आकृत्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आपल्याला. इथे फ्लो चार्ट आणि आकृत्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे विज्ञानामध्ये. महत्वाची गोष्ट जी विद्यार्थी वेळ नाही म्हणून मोस्टली स्किप करतात, रिव्हिजन. डेली रिव्हिजन कंपल्सरी आहे. डेली रिव्हिजन कंपल्सरी आहे. विषय चालू असताना तुम्ही डेली रिव्हिजन करणं, विषय संपल्यानंतर तुम्ही वीकली रिव्हिजन करणं आणि मंथली रिव्हिजन करणं, हे सायकल असतात, लक्षात घ्या. 1, 7, 30 असं ते सायकल असतं. तर त्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. या संदर्भात सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलला रिव्हिजन संदर्भात, तोही कंपल्सरी बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल या गोष्टीची. ठीक आहे, त्यामुळे मग काय होतं की ती कन्सेप्ट आपल्याला पक्की होऊन जाते. आणि मेन, किमान 50 MCQचा सराव. जो टॉपिक तुम्ही करताय त्या टॉपिकवर किमान 50 प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. टॉपिक वाईज सांगतेय मी, नाही तर मॅडम मी पूर्ण फिजिक्स वाचलं आणि त्याच्यावर 50 MCQ सॉल्व्ह केले, काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. सिलेबसचा एक पॉइंट असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्रकाश हा टॉपिक करताय, ठीक आहे, उपघटक येतो प्रकाश, या टॉपिकवर तुम्ही 50 ते 100 MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा प्रश्न निसटणार नाहीये, त्याचा लक्षात घ्या. आणि हे कंपल्सरी आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला विज्ञान फार सोपं वाटायला लागेल, ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता यासाठी बघा, मी एक एक्झाम्पल घेतलंय. खरं तर कदाचित तुमची आज पचन संस्था हा घटकच संपून जाईल, पण हा एक्झाम्पल म्हणून मी कसा घेतलेला आहे,
तर आता बघा, मी इथे तुम्हाला टाकलेल्या आहेत गोष्टी. तर काय आहे मानवी पचन संस्था? मानवी पचन संस्था काय आहे? तर अन्नातील गुंतागुंतीच्या पोषक द्रव्यांचे साध्या आणि विद्राव्य स्वरूपात रूपांतरण करण्याची प्रक्रिया. साध्या आणि विद्राव्य स्वरूपात रूपांतरण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे? डायजेशन. कशाचं? पोषक द्रव्यांचं. अन्नातील जे आपण जे अन्न घेतो त्या अन्नातील जे पोषक द्रव्य असतात त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, बरोबर, डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू. तर ती जी प्रक्रिया आहे ती म्हणजे काय आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता मी फक्त वाचत जाणार आहे हा, मग तुम्हाला कळेल की मी असं का करतेय पुढे. मग आता ही जी आहे एलिमेंटरी कॅनल, ही कुठून कुठेपर्यंत आहे? मुख्य दोन भाग आहेत त्याचे, ठीक आहे. एक आहे एलिमेंटरी कॅनल आणि सेकंड काय आहे? तर पाचक ग्रंथी, डायजेस्टिव्ह ग्लँड्स, ठीक आहे. एलिमेंटरी कॅनल जे आहे ते कुठून कुठेपर्यंत आहे? मुख ते गुदद्वार, माउथ टू एनस. आणि किती मीटरचे आहे ते? 9 मीटरचे, लक्षात घ्या, 9 मीटर्स. 9वारी साडी असते ना आपली, त्या 9वारी साडी एवढी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे लेंथला, 9 मीटर. तुम्ही इमॅजिन करू शकताय का आपल्या बॉडीमध्ये एवढं आपण लांबीचं काहीतरी आहे? अँड ओनली वन सिस्टम हा, ठीक आहे. आणि सेकंड पार्ट काय आहे? डायजेस्टिव्ह ग्लँड्स. त्यामध्ये काय काय येतं? तर लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड म्हणजे सॅलिव्हरी ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियाज, ठीक आहे. आता पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. आता मी मागच्या स्लाइडवर काय काय सांगितलं सांगा, चला लक्षात राहिलं म्हणजे तुमच्या. हा काय म्हणतात माहितीये याला? व्हिज्युअल इफेक्ट. कारण मी ते गोल केलं, बरोबर, हे मी गोल केलं आणि तुम्ही बघताय, ठीक आहे. आणि मी एक्सप्लेन पण करतेय, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात राहिलं. पण हे तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये गेले, लक्षात घ्या. तुम्हाला शेवटच्या स्लाइडवर गेल्यानंतर जर मी विचारलं तर तुम्हाला नाही आठवणार आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं की एलिमेंटरी कॅनल मध्ये आपण एवढंच बघितलं, मुख ते गुद, बरोबर, म्हणजे माउथ टू एनस, एवढं आपलं एलिमेंटरी कॅनल आहे 9 मीटर. तर आता त्याच्यामध्ये जर मी विचारलं तुम्हाला की पूर्ण एलिमेंटरी कॅनल सांगा मला, तर मी असा एक फ्लो चार्ट बनवलाय, ठीक आहे. अन्नाचा प्रवास, जर्नी ऑफ फूड, कशी होते आपल्या फूडची जर्नी? आपण पहिला खातो, बरोबर आहे ना, मुखापासून स्टार्ट झालं. आता मी दोन शब्द, म्हणजे दोन म्हणण्यापेक्षा मी सगळे शब्द मराठीत लिहिलेत, ठीक आहे. आता मला कोणी कोणी सांगेल की माउथ पासून सुरुवात झाली, बरोबर, माउथ नंतर कुठला ऑर्गन येईल यातला, आणि हा ग्रसिका म्हणजे काय आहे आणि ग्रासिका म्हणजे काय आहे? बघा, हे जे ग्रसिका आहे ना, अरे तुम्ही बोलत नाही बाबा, फॅरिंग्स आहे. फॅरिंग्स म्हणजे ग्रसिका, ठीक आहे, मुख, फॅरिंग्स. मग काय आलं तुमचं? इसोफॅगस. मग काय आलं? स्टमक. मग हे तर येणारच तुम्हाला, स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. आणि हे काय आहे? एनस. आता मला सांगा, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचं काम करणारा ऑर्गन कुठला आहे यातला? स्मॉल इंटेस्टाईन. येस. आता ते कसं आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता जेव्हा मी हा टॉपिक घेतलाय तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला एक मुद्दा लक्षात आला का? मी त्याला कट डाऊन कसं केलंय? मी सुरुवातीला एलिमेंटरी कॅनल आणि 2 पार्ट सांगितले, बेसिक कन्सेप्ट होती, त्याला काही आपण वेगळी डायग्राम वगैरे करू शकत नव्हतो. पण हा जो फ्लो आहे, ठीक आहे, इथं आय थिंक ग्रसनी म्हणतं, मला ही एक्झॅक्टली माहिती नाहीये बरं का, एकदा चेक करा. तर एकदा चेक करून घ्या, फॅरिंग्सला ग्रसनी म्हणतात की ग्रसिका, पण ते फॅरिंग्स आहे. तर अन्नाचा प्रवास असा होतो बघा या फ्लोने,
माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन अँड देन ॲनस. ठीक आहे. आता फ्लो चार्ट समजला तुम्हाला. आता ही डायग्राम आहे. या डायग्राम वरून अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. ठीक आहे. हे माउथ आहे आपलं. ठीक आहे. माउथ मधून इथे फॅरिंग्स, फॅरिंग्स हे इसोफॅगस, हे स्टमक, स्टमक नंतर काय आलं तुमचं स्मॉल इंटेस्टाइन. बघा बॅकने असतं बरं का, स्मॉल इंटेस्टाइन पूर्ण, आणि देन तुमचं लार्ज इंटेस्टाइन. ठीक आहे. ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आता या सिस्टीम मध्ये जेव्हा स्मॉल इंटेस्टाइन काही गोष्टी करतं तेव्हा त्याला कोणकोणत्या ग्लँड्स हेल्प करतात, तर त्या आहेत आपल्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स. कोणकोणत्या होत्या पहिल्या स्लाइडवर? लिव्हर, त्यानंतर पॅनक्रियास, ग्लँड होती, अजून एक ग्लँड होती कोणती तरी. इथं वाच नाही, इथं पण दिसेल तुला. इथे नाहीये, इथे एकच दिले, एक दोन दिलेत, लिव्हर आणि पॅनक्रियास. आता इथंपर्यंत केलं आपण. कसं वाटलं तुम्हाला? सोपं वाटलं का? कसं वाटलं सांगा मला, पटापट सांगा ऑनलाईन. आता आपण जरासं पुढे जाऊया. आता मुख आणि लाळ ग्रंथी म्हणजे माउथ अँड सॅलावरी ग्लँड्स. आता बघा पचनाची सुरुवात कुठून होते? इथे ना ब्लंडर होते बरं का विद्यार्थ्यांची. आपण ना विचारच करत नाही मुखाचा. पचनाची सुरुवात कुठून येते असा जर आयोगाने प्रश्न टाकला तर आपण फार ओव्हरथिंक करायला लागतो. आणि मग इसोफेगस आहे का, मग स्टमक आहे का, मग इंटेस्टाइन आहे का, स्मॉल इंटेस्टाइन आहे का. पण स्ट्रेट फॉरवर्ड सरळ वाक्य आहे तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये. पचनाची सुरुवात मुखातून होते. लक्षात ठेवा. सिंपल आहे की नाही. आपण खायला सुरुवात मुखातून करतो आणि तिथेच चावायला सुरुवात करतो. तिथेच सलाइव्हरी ग्लँड आहे. बरोबर आहे की नाही. मग तुमची सुरुवात झाली इथे. मग दात काय करतात? अन्नाचे बारीक तुकडे करतात. समजून घ्या आता. अन्नाचे बारीक तुकडे करतात दात. बरोबर. सलाइव्हा काय करते तर ती ना टायलिन नावाचं एक एन्झाईम सिक्रेट करते. टायलिन नावाचं एन्झाईम. ते टायलिन नावाचं एन्झाईम काय करतं तर स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतं. स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये. फॅक्ट आहे मॅडम. आता ते कसं करायचं? स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये. बरोबर. कोण करतंय हे? सलाइव्हरी ग्लँड. ठीक आहे. आणि इथे काय होतं, इथे ना लक्षात घ्या, तुम्हाला ना स्पेसिफिक आयोग प्रश्न विचारता बरं का. कार्बोहायड्रेट्सच्या पचनाची सुरुवात कुठं होते तर मुखातून. लक्षात ठेवा हा. कार्बोहायड्रेटच्या पचनाची सुरुवात मुखातून होते. आणि प्रोटीन्स, प्रोटीन्स कुठे? प्रोटीन्स कुठे होतात? इथे प्रथिनांचे होत नाही. लक्षात ठेवा. आता हा पाठ झाला. पुढे जर हाच पाठ समजा मी जो हा घेतला पाठ, हा पाठ बरोबर, तर हा पाठ आपण इथे जर डायग्राम वर केला, हे काय करतात? टेप अन्न बारीक करतात. अन्नाचे तुकडे. बरोबर ना. अन्नाचे तुकडे असं लिहिलं मी. बरोबर. सलाइव्हरी ग्लँड मी असं लिहिलं. स्टार्च टू माल्टोज. बरोबर. अजून काय याच्यामध्ये काय असतं? टायलिन. बरोबर. 2 वाक्यात 2-4 शब्दात संपलं की नाही. तुम्हाला असाच अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या. बघा आता पुढे जाऊ अजून आपण. स्टमक. इथे काय होतं माहितीये? अन्नाचं ना पूर्ण, आता ते इसोफॅगस काय करतं, अन्न कॅरी करतं मुखातून इसोफॅगस स्टमक पर्यंत. त्याने कॅरी करून स्टमकला आणून ठेवलं. मग स्टमक काय करतं? पूर्ण अन्न घुसळतं. पूर्ण अन्नाचं घुसळण होतं इथे. आणि इथे काय काय, इथे कुठले कुठले गॅस्ट्रिक ज्युसेस असतात बघा. इथे ना HCl असतं, पेप्सिन असतं आणि म्युकस. तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्टमक मधील जे ऍसिड आहेत ना ते म्हणजे प्लास्टिकला सुद्धा वितळवू शकतात. ठीक आहे. एवढे स्ट्रॉंग असतात. पण तरीही ते म्युकसला फाडू शकत नाहीत. बघा म्हणजे म्युकस किती स्ट्रॉंग असेल की नाही. म्युकस किती स्ट्रॉंग असेल आपला. तुम्हाला लक्षात ठेवा हे वाक्य बरं का माझं.
हे काय करतं म्युकस? अस्तराचा ऍसिड पासून संरक्षण करतं स्टमकच्या. म्युकसला इम्पॅक्ट करत नाही आणि त्याच्यातून जखमा तयार होत नाहीत. अल्सर फॉर्मेशन जेव्हा म्युकस क्रॅक व्हायला लागतं तेव्हा अल्सर फॉर्मेशन होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ते पुढं डिसीजेस मध्ये वगैरे तुम्हाला येईल. आता बघा यामध्ये कुठले कुठले ऍसिड आहेत, तर HCl, पेप्सिन आणि म्युकस. पेप्सिन, HCl काय करतं, तर तुमचं जे खाल्लेलं अन्न आहे त्याला अम्लयुक्त बनवतं आणि त्यातले जे काही व्हायरस, बॅक्टेरिया, जे काही जंतू असतील ते सगळं मारतं ते, बरोबर. पेप्सिन काय करतं, प्रोटीनचं पचन सुरू होतं इथे. लक्षात ठेवा, प्रोटीनचं पचन कुठे सुरू होतं? सुरू शब्द काही काही लक्षात ठेवायचे बरं का. प्रोटीनचं पचन कुठे सुरू? कर्बोदकांचं कुठं झालं? माउथ. प्रोटीनचं कुठे झालं? कुठे? पेप्सिन मध्ये नाही, स्टमक मध्ये सुरुवात झाली. ठीक आहे, पण पूर्ण होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथे काय आहे माहिती का, अन्नाचे पचन आणि घुसळणे या दोन गोष्टी इथे होतात. ठीक आहे, आणि हे काय करतं, एक कायमची निर्मिती होते इथे. आता हे कायम काय असतं? अर्धद्रवरूप मिश्रण असतं अन्नाचं. अर्धद्रवरूप मिश्रण असतं अन्नाचं. कायम हा शब्द लक्षात ठेवा इथे. आता समजा मी इथं डायग्राम वर असं केलं, आता हे स्टमक आहे, बरोबर. हे स्टमक आहे. इथं मी जर गॅस्ट्रिक ज्युसेस टाकले, HCl, पेप्सिन आणि म्युकस, हे काय करतं? आम्लयुक्त. हे काय करतं? प्रोटीन ऍब्सॉर्प्शन, पचन सुरू. आणि हे काय करतं? संरक्षण. संपलं का? बघा किती स्लाइड बनवल्यात मी पुढे दाखवते तुम्हाला, आणि तुमचं एका स्लाइडवर, एका पेजवर किती छान पद्धतीने होऊ शकतं. याच्या एक्झाम्पल साठी मी डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली, लक्षात घ्या. संपलं की नाही? आता बघा स्मॉल इंटेस्टाईन. आता स्टमक नंतर पुढचं काय येतो? बॉडी पार्ट, स्मॉल इंटेस्टाईन. बघा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे हा, स्मॉल इंटेस्टाईन. कायम लक्षात ठेवायचं. स्मॉल इंटेस्टाईन म्हटलं असेल तरीही त्याची लांबी सगळ्यात जास्त असते. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी सगळ्यात जास्त असते 6 मीटर, म्हणजे 6 वार साडी. 6 वार साडी. ठीक आहे, आता इथे ना तुमच्या अन्नाचं संपूर्ण पचन होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. इथे कर्बोदके, प्रथिन आणि फॅट यांचं पचन पूर्ण होतं, लक्षात घ्या. कर्बोदकांचं सुरू झालं मुखातून, प्रोटीनचं कुठे सुरू झालं? स्टमक मध्ये, राईट. आता इथे काय होतं? कर्बोदके, प्रथिने आणि फॅट तिन्हीचं पूर्ण पचन होतं इथे, पूर्ण कंप्लीट होते प्रोसेस. ठीक आहे, याला हेल्पिंग ग्लँड्स कुठल्या कुठल्या आहेत? तर एक आहे लिव्हर आणि दुसरी आहे पॅनक्रियाज. लिव्हर काय करतं, तर हे बाईल ज्यूस लावतं, आणि हे काय करतं? अल्कलाईन असतं हे, त्यामुळे मेदाचं ना इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स करतं. ठीक आहे, पण लक्षात ठेवा यकृतामध्ये कोणतंही एन्झाईम नसतं. ठीक आहे, यकृतामध्ये कोणतंही एन्झाईम नसतं. पाचक विकार म्हणजे स्वादुपिंड काय करतं? स्वादुरस चावतं, ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज यासारखे. ठीक आहे, आता हे जे आहे लहान आतड्यामध्ये विलाई नावाचे हे असतात, असे VLR. तर हे जे विलाई असतात ना, हे काय करतात? जे पचलेलं अन्न असतं ना त्याचं ऍब्सॉर्प्शन करून त्याचं ते अन्न रक्तात शोषून घेतात. पचलेलं अन्न रक्तात शोषून घेतात. ठीक आहे, आता हेच बघा डायग्राम वर परत. आता तुम्ही सांगायचं बरं का, मी लिहिणार आहे फक्त. त्याला सांगा स्मॉल इंटेस्टाईन काय काय? काय? 6 मीटर. ओके, गुड.
6 मीटर. बर, पुढं अन्नाचे पूर्ण पचन. मग काय काय आलं यामध्ये? कार्ब्स, प्रोटीन अँड फॅट. यामध्ये अजून काय असतं? हे काय करतात विलाय? पचन झालेल्या अन्नाचं शोषण रक्तात करतात. शोषण रक्तात. बरोबर. अजून काय आपण केलं? कर्बोदके, फॅट्स, प्रोटीन्स. बरोबर आहे, पूर्ण पचन होतं. येस, अन्नाचे पूर्ण पचन. बरोबर. अजून आपण काय पाहिलं तर लिव्हर. लिव्हर कुठले ज्यूस हे करतं? बाईल. बरोबर आहे. आणि पॅनक्रियास, हे दोन ग्लँड हेल्प करतात ना डायजेशन साठी स्मॉल इंटेस्टाइनला. तर पॅनक्रियास काय करतं? कुठले कुठले असतात सांगा लवकर. ट्रिप्सिन, अमायलेज वगैरे आहे रे. आणि आपण एक स्टमकचं कायम लिहिलं का इथे? स्टमक मध्ये एक लिहायचं राहील आपलं कायम. आता लार्ज इंटेस्टाइन. आता लार्ज इंटेस्टाइन 1.5 मीटरचं आहे बघा. ह्याची रुंदी जास्त असते म्हणून याला लार्ज इंटेस्टाइन म्हणतात. स्मॉल इंटेस्टाइनची रुंदी कमी असते. ठीक आहे, आणि लांबी जास्त असते. आपण डायग्राम मध्ये पण पाहिलेलं आहे. स्मॉल इंटेस्टाइनची रुंदी कमी आहे आणि लार्ज इंटेस्टाइनची रुंदी जास्त आहे म्हणून ते मोठं दिसतं आपल्याला. ठीक आहे, म्हणून याला लार्ज इंटेस्टाइन म्हणतात. हे काय करतं? फक्त पाणी आणि क्षाराचं शोषण करतं. आणि इथे ना ई कोलाई सारखे बॅक्टेरिया असतात. ते काय करतात? विटॅमिन के आणि बी तयार करण्यासाठी मदत करतात. आणि न पचलेलं अन्न जे असतं ते हे काय करतं? वेस्ट म्हणून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. लार्ज इंटेस्टाइन. फार मोठा काही रोल आहे का लार्ज इंटेस्टाइनचा? नाही. स्मॉल इंटेस्टाइन पर्यंत आपल्याला फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. इथे काही आहे? फक्त पाणी आणि क्षारांचं शोषण. कुठे गेलं लार्ज इंटेस्टाइन? कुठे लिहिलं इथं? हे. आता आपण इथे घेऊ जरासं. पाणी आणि क्षार, क्षारांचे शोषण. बरोबर. आणि काय? विटॅमिन के अँड बी. हे कोण हे करतं? ई कोलाई सारखे बॅक्टेरिया. त्याला आपण काय म्हणतो? गुड बॅक्टेरिया. ठीक आहे. आणि उत्सर्जन. बरोबर. उत्सर्जन करत नाही. ते उत्सर्जनासाठी जो रिमेनिंग पार्ट असतो ते पुढं पाठवतं. न पचलेला भाग हा गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो. बरोबर. फिनिश. उत्सर्जन, शोषण आणि उत्सर्जन. बघा, एक अख्खी सिस्टीम आपण एका पेजवर केली. ह्याच्या बाहेर प्रश्न नाही येणार तुम्हाला. येईल का? सिंपल आहे की नाही? म्हणजे जो आपल्याला विज्ञान फार अवघड आहे असं वाटतंय, खरंच आहे का? का आपण बाऊ केलंय? काय वाटलं तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम करतानाही? आणि मुळात खरं तर मी फार काही शिकवलं असं पण नाहीये. इथे आपण एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू घेतला. बरोबर आहे ना टॉपिकचा. शिकवायला गेले तर डायजेस्टिव्ह सिस्टीम फार डीप मध्ये आहे, पण शिकवण्याचा काही प्रश्नच आलेला नाहीये इथे. मी फक्त पीपीटीज बनवल्या आणि हा तुम्ही नोट्स कसं बनवताय किंवा तुम्ही रीड कसं करता, हायलाइट करून आपण रीड करतो. आणि रीड करताना आपण एखाद्या डायग्रामवर ते मांडणं, हे दोन्हीमध्ये किती फरक आहे आणि किती छान पद्धतीने आपले नोट्स पण रेडी होऊ शकतात. तर सायन्सचा अभ्यास तुम्हाला असा करायचा आहे, लक्षात घ्या. कराल असा अभ्यास आता? सोपं आहे ना सायन्स? फक्त या विषयाला घाबरू नका.
आता यामध्ये बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम संदर्भात मी काही की पॉइंट्स काढलेत. जसं मागाशी सांगितलं होतं मी, कर्बोदकांचं पचन मुखात, प्रथिनांचं पचन जठरात सुरू होतं, मेदाचं पचन लहान आतड्यात सुरू होतं. लक्षात ठेवा, मेदाचं पचन लहान आतड्यातच सुरू होतं आणि लहान आतड्यातच कम्प्लीट होतं. ठीक आहे. सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत. अपेंडिक्स आहे, पण ते काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन आहे. ज्याचं ना डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काहीच कार्य नाही आहे. ठीक आहे, वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम संपली. कसं वाटलं? म्हणजे आपण जर 2 तास विज्ञानचा अभ्यास करत असेल तर 4 सिस्टीम ऍट अ टाइम करू शकतो की नाही? अवघड आहे का फार? काहीच नाहीये. सेम अभ्यास करायचा आहे तुम्हाला प्रत्येक. फिजिक्स केमिस्ट्रीचा पण असाच अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आपण घेताना घेणारच आहोत लेक्चरमध्ये. पण आधी मला असं वाटलं की लेक्चर सुरू होण्यापूर्वी सुद्धा तुमच्या डोक्यातून ती भीती निघाली पाहिजे. म्हणून मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे सेशन घेतलेलं आहे, ओरिएंटेशन सेशन. आता येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण विज्ञानमध्ये घेताना तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लॅरिटी घेणार आहोत. तुमचे न्यूमेरिकल सगळे घेणार आहोत. जेवढे मी टॉपिक तुम्हाला सांगितले आता ते सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत लेक्चरमध्ये. ठीक आहे. MCQ प्रॅक्टिस घेणार आहोत, तुमच्या टेस्ट घेणार आहोत आणि तुम्हाला नोट्स पण देणार आहोत. या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत तुमच्या आपल्या बॅचमधून. त्यामुळे तुमची पूर्ण विज्ञानाची भीती निघून जाणार आहे आणि तुमचा जास्तीत जास्त स्कोर तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्या घाबरायचं नाहीये विज्ञानाला इथून पुढे आणि छान पद्धतीने आवडीने तयारी सुरू करायची आहे. ठीक आहे. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.